फोर व्हीलर टू व्हीलरची, मग बुलेट गाड्या स्प्लेंडर गाड्या मापच नाही. एकदा जर लक्ष्मी एखाद्या कुटुंबाकडं आगेकूच झाली तर लक्ष्मी परत त्या माणसाकडे पाठ फिरवत नाही. तर लक्ष्मीचा वापर हा लक्ष्मी सारखाच झाला पाहिजे. तसा सिकंदरला कधी काळी गोष्टीत खुराक द्या गरीबाच्या पोराला असं आम्ही अनेक ठिकाणी म्हणायचो. मुकेश कोळेकर साहेब यांच्यातर्फे 1200 रुपयाचं रोख बक्षीस माझ्याकडे आलंय. एकूण 1700 रुपये बक्षीस माझ्याकडे आलंय. शबाश अमित कुमार कब्जा घ्यायला लागलेला आणि तो सक्ष झालेला आहे. सिकंदर शेख मात्र वाघ शांत बसलेला आहे. सिकंदर शेखचा कब्जा हिंदुस्थान मध्ये घेणं अनेकांना जमत नाही, पण अमित कुमार एवढ्या लांबून हरियाणाहून आलाय. सिकंदर शेखला पाडण्यासाठी आलाय. सिकंदरला म्हणतोय माना की तो शेर है अपने जंगल का, हम भी ऐसे शिकारी है तुम्हारे जंगल में आके तुम्हें ठोक देंगे. आणि सिकंदर शेख म्हणतोय बरा आला एवढ्या लांबून. लवाराच्या गरीला दाब नाही कायला. सिकंदर म्हणतो अरे बनाना छोड़ दे, एक बार पंजा तो लढा के देख म्हणतोय सिकंदर शेख. हिंदुस्थान मध्ये मी कुणाला सोडलेला नाही. आणि अमित कुमार तुम्ही आलाय होय. भले भले गेले गोटे खा असं म्हणायला लागलेला आहे सिकंदर. शबाश हिंदुस्थानाला वळण दिलंय. अखंड हिंदुस्थान ताकदीला जबरा 132 किलो वजन आहे अमित कुमारचं. शबाश उमेश मथुराला जसा पट्टीला पाडलं देशामध्ये महाबली सतपाल नावाचं वादळ आलं होतं 1977 ला. महाराष्ट्रामध्ये प्रश्न पडला होता मारुतीबाबा मानेला, गणपत आंधळकरावांना, गणपत खिडकरांना. आणि त्या तत्कालीन काळामध्ये सर्वांनी एका ठिकाणी येऊन बिरादर मामा सारख्या एका कर्तबगार युगपुरुषाच्या पुढं प्रश्न टाकला. या महाबली सतपालला थांबवायचं असेल तर तुम्हाला फुल तयारी करून उतरावं लागलं. वेगा मुक्कामी चारी केलं बिरादर मामानी. तो पराभव त्या महाबली सतपाल आज महाबली सतपाला हयात आहेत. एखाद्याचा पराजय सांगितला कामावरती अनेक ठिकाणी जात असताना आमचा पराजय का सांगता तुम्ही, असे अनेक जणांच्या मनाला वेदना होतात. पण पराजय सांगितला तरच तुमची कुस्ती क्षेत्रातली क्रेज वाढेल. महाबली सतपाल कधी म्हणले नाहीत आम्हाला कुस्ती महाबली सतपालांचा कधी फोन आला नाही. बिरादर मामानं सारखंच पाडलं म्हणून का सांगता तुम्ही. महाबली सतपाल भारताचं नेतृत्व ऑलिम्पिकला केलेला पैलवान आहे. एखाद्याचा पराजय सांगितला म्हणजे अंगाला आगे माहोळ चावल्यासारखं होतंय. पण कुस्ती क्षेत्रातले पराजय सुद्धा तुम्हाला मोठी करतात. आज खऱ्या अर्थाने नवनाथमध्ये यांनी जे कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे. हो सर नवनाथ भाऊ अगदी सुरुवातीपासून म्हणायचे लोणंद नगरीत मी असं मैदान एकदा संपन्न करीन. अखंड हिंदुस्थानचा बेताज बादशाह सिकंदर